आमच्या म्हणजेच नवरा माझा एक दिवस फक्त नव्हता घरी, पण असं वाटत होतं की 1 महिना नाही आहे. राधे राधे मंडळी, मी आहे प्रज्ञा आणि मी एक बिझनेस अनालिस्ट आहे, IT मध्ये जॉब करते. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे बघा. तर मी आज हेअर केअर करताना मला आरशातून दिसलं की पांढरी माझ्याकडूनच टक लावून बघत होती. नंतर मला थोडंसं भीतीच वाटली, हे अशी का बघते. त्याच्यानंतर मी नाश्ता केला, ओट्स मिल्क केला आणि त्याच्यानंतर घरातली पटकन साफसफाई करायला घेतलेली आहे. आज एवढी जास्त धूळ निघाली, ती धूळ येतेच कुठून? हां, ते बहुतेक खिडक्या आणि दरवाजा ओपन ठेवलेले असणार आहे ना, त्याच्यातूनच निघत असणार आहे हे. त्याच्यानंतर मग मी हे पण स्टार्ट केलेलं आहे, पंखा साफ करायला. मस्तपैकी साफसफाई आज मला पांढरी नव्हती मदत करत, ती टकमक इन्स्पेक्शन करत होती की कुठे राहिले कुठं नाही. त्याच्यानंतर मस्त साफ करून घेतली फरशी आणि कपडे पण वॉश करून घेतले. त्याच्यानंतर मला संदीपचा कॉल आला होता की तो येणार आहे दुपारी जेवण करायला. त्याच्यामुळं मग तर काय मी एकदम स्वर्गातच एकदम नाचायलाच लागलेली. त्याच्यानंतर मस्तपैकी त्याच्यासाठी चपाती भाजी आणि वरण डाळ बनवलं होतं मस्तपैकी. त्याला खूप आवडते माझ्या हातची चपाती आणि डाळ पण खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे मस्त बनवलं होतं मी. आणि हा थोडीशी एकदम लाईट मटकीची भाजी आणि त्याच्यात हरभरे टाकून एकदम सिम्पल बनवलं होतं. खूप टेस्टी लागते मंडळी. तुम्हाला कमेंट करायची असेल तर पाहिजे असेल त्यासाठी तर कमेंट करा. आणि त्याच्यानंतर मी आराम केला मस्त आणि तरी पण तो आला नव्हता. त्याच्या फोन करून विचारलं मी त्याला, तर त्याला यायला उशीर होणार होता कारण गाडी पण सर्व्हिसिंग करायची होती. त्याच्यानंतर माझ्यासाठी पेक बनवले, ते पण मी काड्याचे पेक बनवलेले मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी संध्याकाळी मी जेवण केलं आणि हे हेअर पॅकसाठी बनवते मी. चला मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये.